आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सस्नेह निमंत्रण. दी बेलगाम अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संघ लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवी समारंभासाठी सर्व सभासद, हितचिंतक आणि नागरिकांना सस्नेह निमंत्रण. आमच्या सहकारी संघाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाचे आयोजन लोकमान्य रंगमंदिर कोंडवाळ गल्ली येथे दिनांक 6 रोजी सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे. आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपणा सर्वांचे स्वागत करण्यासाठी स्वागतोत्सुक. चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ दी बेलगाम अर्बन सौहार्द सहकारी संघ लिमिटेड. नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बेलगाम अर्बन संस्थेचा उद्या सुवर्ण महोत्सव. 15 भारतीयांचे सोमालियात अपहरण. गौतम अदानी पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले. कणबर्गी ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण ठराव. रोटरी क्लब तर्फे आयोजित अन्नोत्सवात विविध कार्यक्रम. महाराष्ट्राच्या वैद्यकीय मदत कक्षातून सीमावासियांना अर्थसहाय्य. लग्नात लाखांचा ऐवज लंपास करणारा चोरटा गजाआड. जिल्हाधिकारी कार्यालय CBT इमारतीत होणार. समर्थ सोसायटीच्या चेअरमनपदी अजय सुनाळकर व व्हाईस चेअरमनपदी अभय जोशी. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. पंतप्रसाद कॉम्प्लेक्स समादेवी गल्लीतील दी बेलगाम अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचा सुवर्ण महोत्सव शनिवार दिनांक 6 रोजी दुपारी 4 वाजता कोनवाळ गल्लीतील रिट्स थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण बेडेकर अध्यक्षस्थानी असतील. भाग्यनगरमधील चिन्मय सेवा ट्रस्टच्या स्वामिनी प्रज्ञानंदा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर कर्नाटक सह प्रांत संघचालक अरविंद देशपांडे, सहकार भारतीचे राज्याध्यक्ष राजशेखर शिलवंत आणि राज्य सौहार्द संयुक्त सहकारी बेंगलोरचे संचालक जगदीश कवटगिमठ हे प्रमुख पाहुणे आहेत. दिल्लीतील सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीनानाथ ठाकूर प्रमुख वक्ते असतील. मुख्य कार्यक्रमानंतर सायंकाळी 6 वाजता अलिबागमधील संतोष व श्रुती यांचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. माझं नाव अरुण जगन्नाथ बेडेकर. मी या सोसायटी सुरुवातीपासून डायरेक्टर बोर्डात आहे आणि मी 50 वर्षामध्ये 3दा चेअरमन म्हणून काम केलेलं आहे आणि रोज मी दररोज 3 तास इथे येऊन सोसायटीमध्ये येऊन बसून सल्ला द्यायचं काम करत असतो. मी भालचंद्र कल्ले, व्हाईस चेअरमन बेळगाव अर्बन सोसायटीचा आहे. जवळजवळ 50 वर्षामध्ये आता अलीकडच्या 10-12 वर्षामध्ये प्रगती चांगली झालेली आहे. आम्ही आता टोटली 9 शाखेमध्ये काम चालू आहे. त्याच्यापैकी 6 शाखा स्वतःच्या बिल्डिंग आहेत
आणि त्याचबरोबर आम्ही सर्व शाखेमध्ये लॉकरची व्यवस्था आहे, ई बॉन्डची व्यवस्था आहे. त्यामुळं सगळे आपल्याकडे कस्टमर वाढलेले आहेत आणि सर्व कस्टमरच्या आणि शेअर होल्डरच्या सहकार्यानं आम्ही प्रगती केलेली आहे. 15 भारतीयांचे सोमालियात अपहरण. आफ्रिकेमधील सोमालिया देशाच्या किनाऱ्यालगत एका मालवाहू जहाजाचे अपहरण करण्यात आले आहे. या जहाजावर 15 भारतीय सदस्य काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. अपहरण झाल्याची माहिती मिळताच भारतीय नौदलाने बचावाची तयारी केली असून नौदलाच्या विमानांकडून अपहृत जहाजाच्या आसपासच्या भागाचे निरीक्षण केले आहे. अपहृत जहाजाशी संपर्क साधला गेला असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अपहृत जहाजाने गुरुवारी रात्री 5 ते 6 शस्त्रधारी हल्लेखोर जहाजावर आले असल्याचा संदेश नौदलाला पाठवला होता. लायबेरियाचा झेंडा असलेले MV लीला नॉर्फॉक हे मालवाहू जहाज अरबी समुद्रातून जात असताना त्यावर हल्ला झाला. जहाजाचा संदेश प्राप्त झाल्यानंतर INS चेन्नई ही युद्ध नौका रवाना करण्यात आली. तसेच नौदलाच्या विमानांनी जहाजाची पाहणी केली असून गौतम अदानी पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले. उद्योजक मुकेश अंबानी यांना मागे टाकून उद्योगपती गौतम अदानी हे आता क्रमांक 1 चे श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानींचा समावेश झाला आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीतही गौतम अदानी यांनी मोठी झेप घेतली आहे. जगातल्या अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी 12व्या स्थानावर पोहोचले आहेत, तर मुकेश अंबानी हे जगातील अब्जाधीशांच्या यादीत 12व्या स्थानावरून 13व्या स्थानावर पोहोचले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानींची संपत्ती 97 अब्ज डॉलर्स आहे. गेल्या 24 तासात गौतम अदानी यांची एकूण संपत्तीत मोठी भर पडली आहे. अदानी समूहाचे मालक असलेले गौतम अदानी हे आता भारतातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर, तर जगातील कणबर्गी ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन. बुडाच्या योजना राबवून कणबर्गी गावामधील जमिनी संपादन करण्याचे कारस्थान रचले जात आहे. याच्या निषेधार्थ कंपनी येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी प्रशासनाला निवेदन सादर केले. योजना क्रमांक 61 साठी सरकारने भूसंपादन केले आहे. मात्र या प्रकारामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनींच्या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत प्रशासनाकडून योग्य तोडगा काढला जात नाही. याबद्दल सरकारी यंत्रणा उदासीन आहे अशी तक्रार यावेळी करण्यात आली. यावेळी कणबर्गी येथील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण ठराव. मराठी फलकांवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या जिल्हा प्रशासन व कन्नड दुराभिमानांना जशास तसे उत्तर देण्यासाठी मराठी फलक असतील त्या ठिकाणीच व्यवहार करावेत असा ठराव गुरुवारी मराठा मंदिरात झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. कार्याध्यक्ष मनोहर किनेकर अध्यक्षस्थानी होते. बैठकीत प्रशासनाच्या कानडीकरणाच्या फतव्याचा निषेध करण्यात आला. प्रशासन शहरातील दुकानदारांना टार्गेट करत आहे. मराठी भाषिकांवर होणारा हा अन्याय आहे. कर्नाटकने त्यांच्या प्रदेशात कन्नड बाबत कोणताही निर्णय घ्यावा, पण सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. संसद, केंद्रीय गृहमंत्री व न्यायालयानेही हा प्रश्न अद्याप जिवंत असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत सीमा भागात कानडी सक्ती करण्यात येऊ नये अशी भावना व्यक्त करण्यात आली. कन्नड नामफलकांच्या सक्तीविरोधात मंगळवार दिनांक 12 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना रोटरी क्लब तर्फे आयोजित अन्नोत्सवात विविध कार्यक्रम. रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे आयोजित अन्नोत्सवाला शुक्रवार दिनांक 5 पासून क्लब रोडवरील CPED मैदानावर प्रारंभ होत आहे. हा महोत्सव रविवारी दिनांक 14 जानेवारी पर्यंत चालणार आहे अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष जयदीप सिद्धनाथ यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या महोत्सवाला बेळगावकर बांधवांनी नागरिकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी तर्फे होणाऱ्या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. अन्नोत्सवात 185 स्टॉल्स मांडण्यात येणार असून त्यासाठी 1.40 लाख चौरस फूट जागेमध्ये भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. या ठिकाणी 10 दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून बेळगावकर नागरिकांना एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. मनोरंजन आणि खाद्यपदार्थ यांची पर्वणी हा कार्यक्रम देत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या वैद्यकीय मदत कक्षातून सीमावासियांना अर्थसहाय्य. महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय मदत कक्षातून सीमावासियांना अर्थसहाय्य देण्यास प्रारंभ करण्यात आला असून येथील एका भगिनीला उपचारांसाठी निधी देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा मंदिर सभागृहात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही माहिती देऊन सांगितले की मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर मदत देण्याची घोषणा केली होती. काही तांत्रिक अडचणींमुळे सीमा भागातील मराठी वैद्यकीय मदत देण्यास विलंब झाला, पण इथून पुढे नियमितपणे अशी मदत सीमावासीय मराठी भाषिकांना देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. लग्नात लाखांचा ऐवज लंपास करणारा चोरटा गजाआड. विवाह सोहळ्यास आलेल्या महिलेची सोन्याची दागिने व पैसे असा ऐवज असलेली व्हॅनिटी बॅग लंपास करण्यात आली होती. मात्र चोरट्याला माळमारुती पोलिसांनी तात्काळ शिताफीने पकडून त्याच्याकडील चोरीचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी गजाआड केलेल्या आरोपीचे नाव इम्तियाज मोहम्मद गौस हुबळीवाले असे आहे. याबाबतची माहिती अशी की माळमारुती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील विद्याधिराज कल्याण मंडपामध्ये काल शुक्रवारी एक विवाह सोहळा होता. यावेळी चोरीची ही घटना घडली होती. या प्रकरणी तक्रार दाखल होताच मारुती पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून व्हॅनिटी बॅग चोरणाऱ्या इम्तियाज हुबळीवाले याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. जिल्हाधिकारी कार्यालय सीबीटी इमारतीत होणार. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील विविध खात्यांची शासकीय कार्यालये भाडोत्री इमारतीत तसेच मध्यवर्ती बस स्थानकाच्या नवीन इमारतीत स्थलांतरित करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह आवारातील अन्य शासकीय कार्यालयांसाठी जिल्हा प्रशासन भवन उभारणीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने विविध विभागांची कार्यालये स्थलांतरित करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व कार्यालये सुवर्ण विधानसौध येथे स्थलांतरित करण्याची कार्यवाही केली आहे. समर्थ सोसायटीच्या चेअरमनपदी अजय सुनाळकर व व्हाईस चेअरमनपदी अभय जोशी. प्रगतीपर वाटचाल करीत असलेल्या येथील समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या 2024 ते 2028 या 5 वर्षांसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली असून चेअरमनपदी ॲडव्होकेट अजय अरविंद सुनाळकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी अभय विनायक जोशी यांची फेर निवड करण्यात आली. गुरुवारी दुपारी झालेल्या बैठकीप्रसंगी सहकारी सोसायटी खात्याचे सुप्रिंटेंडेंट संतोष हेगडे यांनी रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम पाहिले. गेल्या काही वर्षात या संस्थेने उल्लेखनीय वाटचाल केली आहे. संस्थेचे इतर संचालक पुढील प्रमाणे आहेत: मालतेश गुंडूराव पाटील, विनायक गोविंद जोशी, अरविंद श्रीनिवास कुलकर्णी, गणपत अनंतराव कुलकर्णी, प्रदीप कुमार गोपाळराव कुलकर्णी, अनिल विठ्ठल भंडारी, उमेश दिनकर सुनगार, सौ सुनंदा चंद्रशेखर आळतेकर, श्रीमती छाया नरहरी जोशी, परशुराम मारुती कांबळे व अशोक हनुमान पुजेरी. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां,
शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान झाल्याच्या निषेधात बेळगावातील आंदोलनावेळी मालमत्तेचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता। खडेबाजार कॅम्प आणि मार्केट पोलिसात 7 गुन्हे दाखल झाले होते। त्यापैकी खडेबाजार पोलिसांनी दाखल केलेल्या 5 दोषारोपांपैकी 2 खटल्यात न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत। त्यामुळे 22 फेब्रुवारीला साक्षी नोंदवले जाणार आहेत। 2021 मध्ये बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान झाल्याने या घटनेचा निषेध म्हणून समिती नेते, कार्यकर्ते व शिवभक्तांनी धर्मवीर संभाजी महाराज चौकात आंदोलन केले होते। यावेळी शुभम शेळके, अंकुश केसरकर, सरिता पाटील, मदन बामणे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याने दगडफेकीची घटना घडली होती। रामतीर्थनगरला 8 लाखांची घरफोडी। शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून रामतीर्थनगरमध्ये 2 बंद घरे फोडून सुमारे 14 तोळे दागिने आणि 3 लाखांची रोकड पळवली। बाळमारुती ठाण्यात त्याची नोंद झाली आहे। पोलिसांनी सांगितले की रामतीर्थनगरला जोन्स कुमार मारुती करपगोळ हे भाडोत्री राहतात। गेल्या 1 आठवड्यापासून सहकुटुंब परगावी होते। या दरम्यान चोरट्यांनी या घरातून सोने आणि चांदीसोबत किमती वस्तू पळवल्या। तसेच या घरापासून थोड्या अंतरावर आणखी एक घरही चोरट्यांनी फोडले। त्यात 14 तोळ्यांचे सोन्याचे दागिने गेले असून तिजोरीतील 2.5 लाखांची रोकड चोरट्यांनी पळवली। दोन्ही मिळून सुमारे 8 लाख रुपये मुद्देमाल लांबवला आहे। शिवाजी वाचनालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी। मच्छे येथील बाल शिवाजी वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली। विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले। कांसुली माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विनायक चौगुले व वाचनालयाचे माजी अध्यक्ष बजरंग धामणेकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व समाज सुधारणेच्या कार्याचा आढावा घेतला। या कार्यक्रमाला संदीप वाघोजी, मारुती बेळगावकर यावेळी उपस्थित होते। JNMC समोरील पाणी गळतीकडे लक्ष देण्याची मागणी। नेहरू नगर येथील JNMC कॉलेज समोर जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून जात आहे। याकडे लोकप्रतिनिधी व पाणी पुरवठा खात्याने तात्काळ लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केली आहे। नेहरू नगर येथील JNMC कॉलेज समोर गेल्या काही दिवसांपासून मुख्य जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे। सततच्या वर्दळीच्या सदर रस्त्यावर दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे। तरी L&T कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ JNMC समोरील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केली आहे। येळूर सरकारी शाळेला कीर्तिकुमार माने यांची देणगी। येळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेला कीर्तिकुमार श्रीराम माने यांनी सावित्रीबाई फुले जयंती दिनी आपल्या स्वर्गवासी मातोश्री कैलासवासी सुधा श्रीराम माने यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त शाळेच्या स्लॅबवरील शेडसाठी विद्युत रोषणाईचे साहित्य देणगी दाखल दिले। सदर कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली। प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शोभा निलस्कर यांनी करून दिली। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले। महिला आघाडीतर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी। महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी किल्लेकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमास महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या। माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत लुई बेल यांची जयंती साजरी। येथील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत अंधांचे प्रेरणास्त्रोत महान लुई ब्रेल यांची 215वी जयंती साजरी करण्यात आली। प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेच्या उपाध्यक्षा कीर्ती राजपूत यांनी लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजा केले। तसेच त्यावेळी विद्यार्थ्यांनी लुई ब्रेल यांच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली। विद्यार्थिनी कुमारी कीर्ती कुमार हिने या प्रसंगी भाषण केले। शाळेतील संगीत शिक्षक शंकर मुलगेकर यांनी लुई ब्रेल चालीसाच्या 10 प्रती शाळेला भेट म्हणून दिल्या। मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी आभार मानले।
लक्केबैल येथे घराला आग लागून नुकसान. खानापूर तालुक्यातील लक्केबैल येथील चंद्रकांत चलवादी यांच्या घराला बुधवारी सायंकाळी 6 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये संसारोपयोगी साहित्यासह फर्निचर जळून खाक झाला आहे. यामध्ये अंदाजे 7 लाखांचे नुकसान झाले. याबाबत मिळालेली माहिती अशी की चंद्रकांत चलवादी हे वीट उत्पादक असून ते शेतात वीट बनवण्याचे काम करतात. बुधवारी सायंकाळी त्यांच्या घराला आग लागली. आग धुमसत राहिल्याने कुणाच्याही लक्षात आले नाही. घरातून धुराचे लोट बाहेर आल्यानंतर शेजाऱ्यांना आग लागल्याचे निदर्शनास आले. यावेळी ग्रामस्थांनी याबाबतची माहिती खानापूर अग्निशमन दलाला दिली. या आगीमध्ये सुमारे 7 लाखाचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र सरकारने सीमावासियांसाठी आर्थिक पाठबळ देण्याची मागणी. महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने व मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे बेळगावमध्ये आले होते. त्यांनी वैद्यकीय कक्षाचा लाभ सीमा भागातील जनतेला व्हावा यासाठी पत्रकार परिषद घेऊन संबोधित केले. यावेळी ज्याप्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहात त्याच धर्तीवर सीमा भागातील युवकांना रोजगाराच्या संधी व व्यवसाय निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एखादा आर्थिक कक्ष किंवा आर्थिक संस्था उभारून निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी धैर्यशील माने व मंगेश चिवटे यांच्याकडे केली. यावेळी माजी नगरसेवक अनिल पाटील, विकास कलघटकी आदी उपस्थित होते. पायोनियर बँकेच्या 2 संचालकांचे संचालक पद रद्द. येथील दी पायोनियर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या 2 विद्यमान संचालकांचे संचालक पद रद्द करण्याचा आदेश सहकारी खात्याच्या निबंधकाकडून आला आहे. याबाबतचे वृत्त असे की बँकेचे संचालक रवी अर्जुन दोडनावर आणि लक्ष्मी दत्ताजी कानूरकर हे संचालक मंडळाच्या 3 बैठकींना सलग गैरहजर राहिले. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी त्यांनी गैरवर्तन केले. त्यामुळे त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत काही सभासदांनी मांडला. त्याला सभागृहाने मंजुरी दिली. त्यानंतर संबंधित खात्याने चौकशी करून त्या दोघा संचालकांचे संचालक पद रद्द केले आहे. मराठा क्षत्रिय फेडरेशनच्या वतीने रामरथ यात्रा. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी स्थळावर 22 रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने कर्नाटक मराठा क्षत्रिय फाउंडेशनच्या वतीने 11 ते 22 जानेवारी दरम्यान रामरथ यात्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी दिली आहे. यावेळी रामरथ यात्रेसंदर्भात अधिक माहिती देताना गायकवाड म्हणाले, केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगातील हिंदू धर्मीयांना अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी स्थळावर 22 रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची आतुरता लागली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक मराठा फेडरेशनच्या वतीने 11 जानेवारी रोजी बनवासी येथून रामरथ यात्रा सुरू होणार आहे. श्रीराम मंदिर अक्षता आमंत्रण पत्रिकाचे अनावरण. अयोध्यातील श्रीराम मंदिरात सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी मूर्ती प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर चन्नम्मा चौकातील गणपती मंदिरात कलशपूजन आणि अक्षता फोटो आमंत्रण पत्रिकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. मुक्तिमठाचे शिवसिद्धेश्वर स्वामी, गणिकोपमधील गंगाधर स्वामी आणि बेळगावचे नागनाथ स्वामी यांच्या हस्ते गणेश मंदिरात कलशपूजन झाले. तर महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते आमंत्रण पत्रिका, फोटो आणि अक्षतांचे अनावरण झाले. प्राण प्रतिष्ठापना दिनी प्रत्येकाने आपल्या घरात किमान 5 रामज्योती प्रज्वलित कराव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर ईडीची कारवाई. आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी सकाळी सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची तपासणी सुरू केली असून कंपनीचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांची ही कंपनी आहे. अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे. त्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या कंपन्यांना सातत्याने केंद्रीय आणि राज्यातील यंत्रणांकडून लक्ष केले जात आहे. दरम्यान या प्रकरणी कंपनी प्रशासनाकडून कोणतीही प्रक्रिया दिलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तालुका समितीतर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी. समाजामध्ये महिलांना सर्वात पदापर्यंत नेण्यासाठी स्त्री शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. यावेळी सावित्रीबाई फुले यांना नमन करणे हे अद्याप गरजेचे आहे असे विचार माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर यांनी केले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कॉलेज रोड येथील कार्यालयात बुधवार दिनांक 3 रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. मनोहर संताजी यांनी प्रस्तावित केले. यावेळी पीडी मोनगेकर, दीपक पावशे, मनोहर संताजी, सदाशिव बापट, हरी पाटील आदी उपस्थित होते. रामा गोविंद पाटील यांचे निधन. जिजामाता नगर निलजी येथील प्रतिष्ठित नागरिक, श्रीराम मंदिर ट्रस्टचे खजिनदार व माणिकबाग मोटर्स येथील पेंटर रामा गोविंद पाटील वय 80 यांचे दिनांक 5 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 6 भाऊ, 2 करते चिरंजीव, 2 विवाहित कन्या, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे.
बाळप्पा यळप्पा राहुल यांचे निधन. संभाजीनगर गणेश कॉलनी वडगाव येथील रहिवासी बाळप्पा यळप्पा राहुल वय 94 यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 कर्ते चिरंजीव, 3 विवाहित कन्या, सुना, जावई, नातवंडे, पंतवंडे असा परिवार आहे. शतायुषी लक्ष्मीबाई देवप्पा लोहार यांचे निधन. SPM रोड येथील रहिवासी शतायुषी महिला श्रीमती लक्ष्मीबाई देवप्पा लोहार वय 108 यांचे गुरुवारी सकाळी 6 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात 5 कर्ते चिरंजीव, 3 कन्या आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. हॉकी बेळगाव तर्फे 8 पासून भव्य हॉकी स्पर्धेचे आयोजन. हॉकी इंडिया आणि हॉकी कर्नाटकशी संलग्न असलेल्या हॉकी बेळगाव संघटनेतर्फे येत्या सोमवार दिनांक 8 ते शुक्रवारी दिनांक 12 जानेवारी 2024 या कालावधीत मुला-मुलींच्या भव्य आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन निमंत्रितांच्या हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली जाणार आहे. सदर स्पर्धेत 12 महाविद्यालयीन आणि 9 शालेय अशा एकूण 21 संघांनी भाग घेतला आहे. महाविद्यालयीन आणि शालेय संघाचे प्रत्येकी 2 गट करण्यात आले असून ते पुढील प्रमाणे आहेत. महाविद्यालयीन विभाग अ गट गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, राणी पार्वती देवी कॉलेज, गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेज, संगोडी रायण्णा कॉलेज, लिंगराज कॉलेज, पीपल ट्री कॉलेज. ब गट गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, राणी पार्वती देवी कॉलेज, गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेज, संगोडी रायण्णा कॉलेज, लिंगराज कॉलेज. संत मीरा शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला प्रारंभ. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून एकलव्य पुरस्कार विजेते मिस्टर इंडिया शरीर सौष्ठवपटू प्रीतम चौगुले, पॅरा ऑलिम्पियन पदक विजेते संजीव हम्मनावर, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सरस्वती, ओमकार, भारत माता फोटो पूजन करण्यात आले. दृष्टी धन्ना हिने उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर शालेय राष्ट्रीय फुटबॉल व हँडबॉल खेळाडू क्रीडापटू अभिषेक गिरीगौडर, रेणीवार मालशोय, लिंगेश नाईक, ओरिना वायरम, स्वरूप हलगेकर, स्वयं काकतकर, आदित्य साणी, सिद्धांत वर्मा, प्रीती भांदुर्गे. राफेल नदालचा धडाका सुरू. कमरेखालील भागाच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने आपला दर्जा दाखवून दिला. ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारताना नदालने ऑस्ट्रेलियाच्या जेसन कुबलरचा सरळ 2 सेटमध्ये धुव्वा उडवला. 22 ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलेल्या नदालने शानदार खेळ करताना कुबलरला 6-1, 6-2 असे नमवत जणू टेनिसचे धडेच दिले. दुखापतीमुळे जवळपास वर्षभर टेनिसपासून दूर राहिल्यानंतर नदालची जागतिक क्रमवारीत 600हून अधिक स्थानावर घसरण झाली. त्यामुळे तो या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे सहभागी झाला. आगामी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या तयारीसाठी ही स्पर्धा नदालसाठी खूप महत्त्वाची आहे. उपांत्य सामन्यात नदाल पुढे ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनचे आव्हान असेल. दुसरीकडे महिलांमध्ये व्हिक्टोरिया अझारेंकाने फ्रान्सच्या क्लारा बुरेल हिचा 7-5, 6-2 असा. युनियन जिमखाना अ संघ विजयी. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने धारवाड विभागीय वरिष्ठांच्या अव्वल साखळी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात युनियन जिमखाना अ संघाने SDM क्रिकेट अकॅडमी संघाचा 3 गडी राखून पराभव करत विजय संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना SDM क्रिकेट अकॅडमी संघाने 49.2 षटकात सर्व बाद 236 धावा केल्या. सम्यक पाटीलने 49, नेहाल शेट्टीने 25, प्रज्वलने 35, साईनाथ माईने 33, सुदर्शन भाविकट्टीने 25 धावा काढल्या. युनियन जिमखाना संघातर्फे दीपक राक्षेने 3, वैष्णव आणि वैभव प्रत्येकी 2 बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना अ संघाने 39.5 षटकात 7 बाद 239 धावा काढल्या. अमेय भातकांडेने 44, वैष्णव संघमित्रने 89 धावा काढल्या. SDM संघातर्फे शहाबादने 3 बळी घेतले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.